अरे तिरसट तिकडे कुठं चालला? सावे रूम मध्ये. सावे सावे निघ, तुझा तिरसट येतोय तिकडं. सावे काय करू काय करू काय करू? फोन फोन करते फोन करते. तुम्हाला बरं वाटतंय का? तुम्ही मी तुम्हाला इथे आणलं. मी इथं कशी आले? एक मिनिट, सावकाश सावकाश. एक सेकंड. आव ते मगाशी अर्धवट शुद्धीत होते ना. कोण काय बोलतंय मला सगळं दुसर दिसत होतं. आणि माझी लेक आलेली ना, ती काय तर बडबडत होती, तर ते कानात डास घुंगतंय असं वाटत होतं. आणि डोळं उघडलं तर तुम्ही. हे बघा, मला तुम्ही नका म्हणून, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. तुम्ही काय म्हणत होतात की तुमची मुलगी इथे आली होती? हा, अहो हितच होती. आता माझा हात धरून बसली होती. आता कुठं गेली कुणाच ठाऊक. एक मिनिट. नाही, खरं तर कोणीच नाहीये तिथे. हा का? मग मलाच भास झाला असं. मला जायला पाहिजे. ऐका, हे बघा, तुम्ही जरा शांत बसा इथे. अहो नाही नाही, आज ते मी महादेवाचं दर्शन नाही ना घेतलं, म्हणून झालं हे. मला जायला पाहिजे. अहो मी तुम्हाला सांगतो ना, उठू नका, शांत बसा बघू. एक मिनिट, पाठीमागं टेका तुम्ही, सांभाळून. हे बघा, तुम्हाला विश्रांती आता खूप गरजेची आहे. तर तुम्ही ना जरा शांत बसा. मी ओरडलो त्यासाठी आय एम रिअली सॉरी. काही हरकत नाही. माझी लेक पण मला अशीच ओरडती. पण मग हे हॉस्पिटलवाले मला कधीच सोडणार नाहीत घरी. नाही नाही, असं काही नाही, सोडणार आहेत ते. मी जाऊन डॉक्टरांशी बोलून येतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा ना. हे बघा, तुम्ही ना तुमच्या मुलीला फोन लावा आणि त्यांना बोलवून घ्या इकडे. हां, नाहीतर एक काम करा, त्यांचा नंबर मला द्या ना, मी त्यांच्याशी बोलून घेतो. हे बाबा, तसलं काही करू नको. जा तू, तुला मीटिंग आहे त्यासाठी आलायस ना, तू जा. खरं तर तुमची मुलगी इथे आली तर बरं होईल, कारण मला एका मीटिंगला जायचं आहे. मी इथला नाही आहे. गावाचं नाव नको सांगू. काय माहिती नाही, पण कवठ्या भैरवकडचं नाव ऐकलं की मदर मौली लई खवळती. नको सांगू, गावाचं नाव नको सांगू. म्हणजे मी इथला नाही आहे. मी मीटिंगच्या निमित्ताने इकडे आलो आणि मग माझं काम आहे ना, काय मी कामासाठीच जात होतो आणि मग तेवढ्यात मी आडवे आले. नाही नाही, असं काहीच नाही आहे. तुम्ही थोडीच ते ठरवून केलं. नाही ना, हे सगळं मॅनेजेबल आहे. तुम्ही काळजी नका करू. ओके. आणि हां, इथल्या बिलाची काळजी करण्याची काही गरज नाही आहे. मी पेमेंट केलेलं आहे.
नंबर देता का? ओ नको 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 नको. अहो नाही नाही, मी करते. कारण असा अचानक कोणाचा तरी फोन आला तर ती घाबरेल ना, मी फोन करते. ठीक आहे, मग तुम्ही ट्राय करा नंबर. तुमचं बोलणं झालं ना की मला सांगा, म्हणजे मी त्यांना पत्ता सांगेन ना इथला. हां. कशाला बोलायचंय? नको ना. रिंग वाजते. उचलत नाही. ठीक आहे, तुम्ही हवं तर अजून एकदा ट्राय करा. मी तोपर्यंत डॉक्टरांशी जाऊन बोलून येतो. ऐका ना, हां. अजून फक्त एक मदत कराल का? बोला ना. ते मला जरा जायचं होतं, तर फक्त. अच्छा, चला मग. असू द्या, राहू द्या. काकू मी थांबू की जाऊ? नाही नाही, जा. चालेल, येतो. सावे, याची लेवल करायला निघाली होतीस तू. माणूस ओळखायला चुकलीस सावे. तो तिरसट असला तरी नियत चांगली आहे ग त्याची. तू ओळखायला चुकलीस. सावे, मदर पावले,
अगं अशी काय बघतेस? साठवून ठेवते डोळ्यात आणि मनात तुझं हे बदललेलं रूप. ते शहनाज मॅडमचा सेमिनार होता ना, तर तिथे लई मोठे बिझनेसमॅनच्या बायका आलेल्या म्हणून तुझं रूपडच बदललंय त्यांनी. चांगलं नाही वाटत आहे का? अगं असं कुठं म्हणलं? आता तुझी नजर कार वाटते, परिवारी दिसतीस बघ. बरं मध्ये मला चल, तू झोप बरं, आता आराम करी. आणि नजर माझी काढायची का तुझी? एवढी माझ्यासाठी धावत पळत आलीस आणि चक्कर येऊन पडली. तुला कसं कळलं? ती रिसेप्शन वाली म्हणली ना. हा सावे, तो पोरगा होता म्हणून बरं. भेटले मला ते बाहेर. काय पण म्हण सावे, तो अगदी देवासारखा धावून आला. अगं त्याची सगळी महत्वाची कामं टाकून आलतो तो. आत्ताच डॉक्टरांशी बोलायला गेलाय. मदर मौली, पण तुला चक्कर कशी का आली? अगं ते सोमवार होत. बाई चिडू नगस, उपास तापास नाही करत मी आता. फक्त महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय काही खात नाही. पण मी आता एकदम ओके. 2 सलाईनी लावल्यावर ओके नसायला काय झालं? एक कामच करत का आपण, रोज सलाईन लावूया. आपण एक कायमची नळीच लावून घेऊ तुला, काय मग करत बस रोज उपास तापास. अगं ओरडतीस कशाला? ओरडत नाहीये, काळजी आहे म्हणून बोलती. सावे, तू मगाशी पण आलेली का आत्ताच आलीस? मगाशी नाही तर हे काय तुझ्या समोर तरी येते आता. मग मलाच वाटलं असेल आलीस म्हणून. बर मदर मौली, मी जरा जाऊन आले. हा आता कुठं चाललीस? अगं त्या माणसाला थँक्यू नको का म्हणायला? मी त्यांना भेटून येते, तू आराम करा. हा आलेच. इथल्या बिलाची काळजी करण्याची काही गरज नाहीये, मी पेमेंट केलेलं आहे. मिस सावित्री, तुम्ही इथे काय करताय? सर ते मी तुमच्यासाठी आले. हो, पण तुम्हाला कळलं कसं की मी या हॉस्पिटलमध्ये? तुम्हाला प्रियानं सांगितलं ना? हा हा, प्रियानेच सांगितलं मला. ते काय झालं, तुम्ही कुठे आहात विचारण्यासाठी मी फोन करत होते ना तुम्हाला.
तुमचा लागला नाही फोन. मग प्रियाला केला फोन, मग ती म्हणली तुम्ही इकडे या. बरं या, मी ज्यांना आणले त्या वॉर्डमध्ये आहेत, दाखवतो. ऐका ना सर, तुम्ही आता तिकडे मीटिंग मध्ये असायला पाहिजे. ते इन्व्हेस्टर्स थांबलेत तुमच्यासाठी. अहो पण मग तुम्ही त्यांना सोडून इथे का आलात? कारण ते तुमच्यासाठी विचारत होते ना. सर एक काम करता का, हे बघा मी थांबते ना इकडे, तुम्ही मीटिंगला जा, मी काळजी घेते. ग्रेट. माझ्या हे लक्षातच नाही आलं. आता मी पर्सनल सेक्रेटरी आहे ना. असो, ह्या ज्या बाई आहेत, सॉरी काकू आहेत ना, त्या त्यांच्या मुलीला फोन ट्राय करतायत पण त्या उचलत नाहीयेत. आपण त्यांच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट केला पाहिजे ना. सर नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी करेन मॅनेज. मी करते फोन त्यांच्या घरच्यांना. तुम्ही आता मीटिंगला गेलं पाहिजे सर, तुम्ही व्हा पुढे. बरं मी निघतो, फक्त त्यांना सांगून येतो की मी जातोय. ओके सर बघा, तुम्ही खरंच आता जा. ते इन्व्हेस्टर्स थांबलेत तुमच्यासाठी. अहो आपल्या अख्ख्या पॉवर प्लॅनच्या प्रोजेक्टचं भवितव्य या मीटिंगवर अवलंबून आहे हो. आणि तुम्ही खरंच गेलं पाहिजे, आधीच उशीर झालाय बघा आपल्याला. सर मी करते ना मॅनेज, तुम्ही विश्वास ठेवा की माझ्यावर. ओके ओके, मी निघतो. हां येतो. सर हां थँक्यू. थँक्यू. मिस सावित्री, तुम्ही मला कशासाठी थँक्यू म्हणताय? माझ्या मदर माऊलीची काळजी घेतल्याबद्दल. मिस सावित्री, सॉरी 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 सर. थँक्यू नाही, ऑल द बेस्ट म्हणायचं होतं मला. थँक्यू, चुकून निघालं. थँक्यू त्या काकूंच्या मुलीकडून असं समजा. त्यांची आणि तुमची भेट होणार नाही ना. आता मी थँक्यू नाही, म्हणजे ऑल द बेस्ट गरजेचं होतं. डोंट वरी सर, तुमची मीटिंग खूप चांगली होणार आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. माझ्या नाही मागचं खरं उत्तर सांगायचंय तुला तिरसट. आत्ता या क्षणी सगळं सांगून टाकावं आणि तुझ्या खुशीत रडावं असं वाटतंय, पण नाही करू शकत. दादा, अरे काय झालं, तू कुठे चाललास? प्रिया इन्व्हेस्टर सोबत मीटिंग आहे आणि खूप महत्वाची मीटिंग आहे. हे बघ, वरती सावित्री आहे, ती तुला सगळं सांगेल. वरती गेलीस ना पहिल्या मजल्यावर की डाव्या हाताला वळ, सरळ जा, उजव्या हाताकडची तिसरी रूम. ओके जाते मी. त्या काकू कशा आहेत आता? हो प्रिया, काकू ठीक आहेत. सावित्री तुला सगळं सांगेल. मी खूप गडबडीत आहे, मी निघतो. ऑल द बेस्ट. हो थँक्यू, जा. हो. मदर माऊली, टेन्शन नको घेऊस हा. डॉक्टर येऊन चेक करतील, मग आपण जाऊ शकतो. अगं तुला तो पोरगा भेटला का? हो भेटला ना. खूपच भला माणूस आहे का तो मदर माऊली. अगं मला त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. अरे हो का? अगं ते
कामाच्या गडबडीत होते आणि निघून गेले. हो बाई, मग तू तरी म्हणलीस का नाही थांबू? म्हणले ना, म्हणले. अरे देवा, आता काय झालं? अगं सावे, त्या त्या बिचाऱ्यानं एवढं माझ्यासाठी केलं, त्याचं महत्वाची काम असून तो इथं बसला आणि मी असं आता त्याचं नाव सुद्धा विचारलं नाही. काय होतं त्याचं नाव? तू तरी विचारलंस का? काय ग सावे? विद्याधर. विद्याधर होतं त्यांचं नाव. विद्याधर. बर. सावे, उगाच आले का ग इथं? तिकडं असताना पण तुला दवाखाना आणि इथं आल्यावर पण दवाखाना. माझ्यामुळे तुझ्या माग दवाखाना लागला. मदर माऊली काय पण बोलते. नको टेन्शन घेऊ, सगळं नीट. अगं, आपली कोळी चमकी कुठे आहे? चमकी चमकी औषधं आणायला गेली होती. एक काम करते, मी जरा जाऊन बघतेच आणि घेऊन येते तिला. हा, तू तोवर आराम करा, आलेच मी. मदर मौली, तू आराम करा, मी आलेच. बर बर. प्रिया, तू? अगं दादाचा आणि माझा फोन झाला ना, ऍक्सिडेंटचं सांगितलं त्याने मला. त्या काकू कशा आहेत आता? बरेत बरेत बरेत. तुम्ही दोघींनी थर्ड मारला मला. मग मी हॉटेलमध्ये बसून एकटी काय करणार? मग इकडे आले. थांब, मी त्यांना भेटून येते. नाही नको, म्हणजे आपण दोघी जाऊयात ना, आपण दोघी जाऊयात भेटायला. प्रिया, तू थांब जरा इकडेच, मी आलेच. ताई, 3 नंबर वॉर्डच्या पेशंटला डिस्चार्ज कधी मिळणार आहे? हो, आता घेऊन जाऊ शकतात. बिल पेड आहे, फक्त डिस्चार्ज पेपरवरच्या सह्या बाकी राहिल्या आहेत. त्यांचं कोणी आलंय का? हो, त्यांची मुलगी आली आहे. ओके ओके, त्यांना काउंटरवर यायला सांगा. हा. काय झालं? प्रिया, एक काम करशील का ग? बोल ना. त्या काकूंच्या डिस्चार्ज पेपरवर सही करशील? करते ना. करशील ना? हा, रिसेप्शनला जा ना. इकडे आलेच. हो. सावे, मावशी कशी आहे आता? बरी आता. देव पावला. सगळं सगळं कंट्रोल मध्ये आहे ना? चमक्या, काय कंट्रोल मध्ये आहे काय नाही मला तर काहीच कळत नाही बघ. मी जसं समोरून बॉल येतोय तसंच शॉट मारते आता. मला खरंच काही कळत नाही चमक्या. बरं, एक काम कर, तू तू जा आता, मदर माऊली सोबत बस तू, मी आलेच. जा 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 जा. मावशी, चमके, मावशी अगं दे शिव्या दे. मला माहितीये, मला शिव्या दिल्याशिवाय तुला बरं नाही वाटणार. काय झालं होतं तुला मावशी? अगं काही नाही, बीपी लो झालेला म्हणून चक्कर आली. काय बीपी लो नव्हता झाला. मला माहितीये, मला शिव्या दिला नाहीच ना इतके दिवस झालं, म्हणूनच झाले हे. बरं झालं, झालं काम.
चल निघूया आपण. अगं पण त्या काकू. अगं त्यांची मुलगी आली आता, ते मॅनेज करतील. चल निघूया. हा मी फक्त दादाला फोन करून कळवते. नको, अगं ते मीटिंग मध्ये नसतील का आता. त्याला डिस्टर्ब करायला नको नाही का. पण आपण नक्की जाऊया ना. हो हो नक्की जाऊया. पण काही म्हणा प्रिया, अर्जुन सरांनी एवढा गडबडीत असून सुद्धा एका परक्या माणसासाठी एवढं सगळं केलं. हो ना. पण काय करणार, त्याचा हा चांगुलपणा काही लोकांना दिसतच नाही. काय कुठं काय, काही नाही. चल चल. नाही, हे आजार पण नग झालंय मला. अगं सावी कुठे आहे? सावी, अगं मावशे, तुझं कळलं आम्ही धावतच आलो ना इकडं. आणि मग ते सावीचं मेकअपचं सामान या दुकानातच राहिलंय का, तेच घ्यायला गेली असेल बघ ती. माझ्यामुळे लईच धावपळ होती ना तुमची. आई काय बोलते मावशी, अगं गप्प बस. आणि ऐक, डॉक्टरांनी औषधं दिली, सकाळ दुपार संध्याकाळ न विसरता खायची. मला माहिती तुला औषध आवडत नाही, तू खात नसतेस, मी सावीला सांगन बघ. तर तुम्ही थांबा, मी आलेच. हा सर 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 थांबा थांबा. हो हो मिस सावित्री, चिल. मी जस्ट बॅग ठेवायला चाललो होतो. मी तुम्हाला पाहिलं होतं रिक्षात. ओके सर. एक मिनिट. एखादा असता तर पाणी तरी विचारलं असतं. मिस सावित्री, हे हॉटेल दिसतंय तुम्हाला? मागितलं तर मिळेल पण. मी काय ते तुमची सरबराई सेवा करायला नाही आत. कचऱ्यात टाका. मीटिंग चांगली झाली. तेच विचारत होतं सर, कशी झाली मीटिंग? सांगितलं ना, चांगली झाली. त्यांच्या सगळ्या शंका दूर झाल्या. सिच्युएशन इज अंडर कंट्रोल. तुम्ही आल्या असता तर बरं झालं असतं. एनिवे, इकडे सिच्युएशन कशी आहे? ऑल गुड? त्या काकू? तिथली सिच्युएशन पण अंडर कंट्रोल आहे सर.
त्या काकूंची मुलगी आली होती, त्या तिच्यासोबत गेल्या आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात. प्रियानेच डिस्चार्ज पेपरवर सही केली. ठीक आहे. सो मीटिंग इज डन. मिस अर्जुन सावित्री. सर, तुम्ही बोला. तुम्ही बोला सर. नाही, तुम्ही बोला. काही नाही सर, ते तुमचं आता काम झालं तर तुम्ही आजच निघणार असाल ना? मला वाटत होतं आज खूप धावपळ झाली ना. मिस वशिला, माझी एवढी काळजी आहे तर बोला ना स्पष्ट. काही म्हणलात का सर? नाही नाही, काहीच नाही. मिस सावित्री, एक बोलू शकतो का? बोला ना. म्हणजे मला असं आत्ता वाटतंय की आज मीटिंग झाली आणि हॉस्पिटलमुळे पण आज शेड्यूल फार हेक्टिक झालं ना. तुम्ही दमलाय आणि मीही दमलोय, तर आपण अजून एक दिवस स्टे केला तर चालेल? बरं झालं, मला पण आता मदर माऊलीकडे थांबता येईल. ठीक आहे सर, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण उद्याच निघू. ओके, ग्रेट. मी तुमच्यासाठी आणि सुवर्णलता यांच्यासाठी रूम बुक करतो. नाही, नको. म्हणजे ते मी सुवर्णलताच्या मैत्रिणीकडे थांबताय हो ना? मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू शकतो का? नाही, मी म्हणलं असतं, पण ते परत येताना ट्रॅफिक लागेल तुम्हाला खूप. मी लोकल ट्रेननी जाईन. ओके, फाईन, चालेल. तुम्हाला त्या काकूंच्या मुलीने काही नंबर वगैरे दिलाय का? नाही म्हणजे विचारपूस करायला लागेल ना तब्येतीची. हो, मी करते, तुम्हाला जाईन. चालेल, आपण निघू उद्या. आणि हा, उद्या जर तुम्हाला वेळ असेल तर प्रियाला घेऊन जा सोबत. सी यू टुमॉरो. हो सर, मी कळवते तुम्हाला. डोंट वरी सर, तुमची मीटिंग खूप चांगली होणार आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट. थँक
जेवण चांगलं होतं नाही? हा. माझं ठरलंय, सुवर्णलता आणि सावित्रीताई यांच्याशी मी बोलणारच नाही आता. आपल्या बरोबर थांबायला काय झालं होतं त्यांना? हा म्हणजे आता थांबले असतं तर काही फरक नसता पडला. खरंच फरक नसता पडला. प्रिया, आता तू उगाच शब्दांशी खेळू नको. आवडलं असतं मला त्यात थांबले असतं तर, म्हणजे सोबत मिळाली असती ना तुला. आता मला माहित नव्हतं त्यांचा प्लॅन ठरलाय ऑलरेडी, नाहीतर आणलंच नसतं ना तुला. पण ठीक आहे ना, उद्या जा तुम्ही तिघी. अच्छा, म्हणजे मला पुढं करून तुला भेटायला मिळेल म्हणून म्हणतोस ना? या मस्करी पुऱ्या. आता हे न्यूज चॅनल किती नंबरला आहे? 1207. 1207. आता रूम मध्ये राहून सगळं माहित झालंय मला. हा रे, खरंच. म्हणजे बाथरूम मधला कॉक कुठल्या दिशेने फिरवला म्हणजे पाणी टपकत नाही हे पण कळलंय मला. तू गिल्ट वगैरे देतेस का मला आता? नाही रे, मज्जा गेली. मज्जा? तुझ्या अंगात काय नंदावहिनी वगैरे शिरली का काय? कसं म्हणते ना नंदावहिनी, मज्जा. अगं सावे, त्या माणसाचं नाव काय होतं ग? जन्माला ऍडमिट केलं. पत्ता बित्ता काही विचारलास का नाही त्याचा? नाही ग, राहायला बघ घ्यायचा. काय सावे, अशी कशी ग तू? नाव काय म्हणलीस त्याचं? विद्याधर. नशीब माझं, पत्ता नाही, निदान नावानं तरी अभिषेक घालते. मावशी, पण तुम्ही मला खूप घाबरवून सोडलं होतं बरं का. आणि ही एक शानी, मला फोन करून कळवता आलं नाही तुला. नशीब तो कोण भला माणूस भेटला आणि त्यानं हॉस्पिटलमध्ये नेलं मावशींना. परत मावशी म्हणली, अगं हे सावे राहू दे की. आणि जेवढं चांगलं नटापट्टा ही करती ना, तेवढं चांगलं जेवण पण बनवत. आणि तुमच्या दोघींचं पण बास झाला आता. हे तुमचं हे काम झालं ना की तुझ्या आईने मी ठरवलंय, तुमच्या दोघींचं लगीन एकाच मांडवात करून टाकायचं. एक पोरगा बघितलाय मी, राजबिंडा राजकुमारी. अगं हळू. मावशी, मला माहितीये तुम्ही कोण बघून ठेवलाय मावशी. ह्याचा कलपच धुवून काढते मी. बाय द वे, तुझी मीटिंग कशी झाली? चांगली झाली मीटिंग. थोडा फॉलोअप घ्यावा लागेल, तसं मिस सावित्रींना सांगितलंय. बघ, कशी दर 2 मिनिटाला तिची आठवण येते तुला. फोन का करत नाही? एक गप ग. बरं झालं ते फोनवरून आठवलं मला. त्यांनी मला त्या हॉस्पिटल मधल्या काकूंच्या मुलीचा नंबर दिला होता. दादा, तुझा फोन झाला की आपण प्लीज आईस्क्रीम खायला जाऊया का? प्लीज 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 प्लीज. एका प्लीज वर सुद्धा मी हो म्हणालो असतो. हॅलो, नमस्ते. अर्जुन कवठेकर बोलतोय. हॉस्पिटलमध्ये आपली भेट झाली होती. अहो दादा, रॉंग नंबर आहे. सॉरी, रॉंग नंबर. हा ठेवा फोन. ओ रॉंग नंबर आहे, ठेवा की फोन. हा हा ठेवा. रॉंग नंबर आहे म्हणे. मी परत एकदा करतो. हॅलो. अहो दादा, सांगितलं ना एकदा रॉंग नंबर आहे, कशाला सारखा सारखा फोन करताय? ठेवा की फोन. हे पण रॉंग नंबर लागलाय.
हॅलो. ओ रॉंग नंबर आहे, ठेवा की फोन. काय रे? इथे पण रॉंग नंबर लागला यार. हे असा कसा रॉंग नंबर लागला? रॉंग नंबर दिलाय मी त्याला, तो नको टेन्शन घेऊ. पण सावे, आज जो काय मॅटर झालाय ना, लय टेन्शनचं काम झालंय बघ. कसली परीक्षा घेतोय देव आपली. परीक्षा नाही चमके, सिग्नल देतोय देव, सिग्नल. कसला? हेच की सावे, तुझी गाडी आता खड्ड्यात पडणार आहे, त्याआधी तरी सावर स्वतःला. हा सिग्नल देतोय देव. काही करून या जंजाळातून बाहेर पडलं पाहिजे साव्यात. साधं आयुष्य जगायला पण एवढ्या अडचणी यायला लागल्यात. साधं सोपं जगण्यासाठी जो मार्ग निवडलाय ना चमके, तोच तर अडचणीचा आहे. करू, काहीतरी करू लवकरात लवकर. सगळं संपवून निघू इथं. चमके, मी ह्या जगात कोणालाही दुखवू शकते, अगदी अर्जुनला सुद्धा. पण मदर माऊलीला कधीच नाही दुखवू शकत. किती साधी बोळी आहे ती. माझीच काय, तुझी पण मदर माऊली किती साधी बोळी, जिला मी खोटं बोललेलं पटदिशी कळायचं, तिला मी बेमालूमपणे फसवत आली. त्यांनी कधीच काय मागितलं नाही, प्रेमाच्या बदल्यात फक्त प्रेम मागितलं. तिचं जग छोटं करून टाकलंय आपल्यासाठी. ना जिचं त्या सोशल मीडियावर कसलं अकाउंट, ना जिला आपल्यासारखी सेल्फी काढण्याची हौस. तिची हौस एवढीच की तिच्या लेकीने आनंदात राहावं. एक वेळा या स्वतःची जन्मतारीख विसरतील, पण त्यांच्या पोरांचा वाढदिवस चांदण्यांच्या प्रकाशात साजरा करतील. जिला स्वतःच्या स्मार्टफोनचं लॉक उघडता येत नाही, तिची पोरकी सराईतपणे लोकांच्या घरची कुलपं तोडून चोऱ्या करते चमके. अशा या साध्या भोळ्या मदर माऊलीला दुखावलं तर या पापासाठी देव मला कधीच माफ नाही करणार, कधीच नाही. दादा, कितीतरी दिवसांनी आज तू रिलॅक्स दिसतोयस इतका. हा, थोडं टेन्शन होतं ना मीटिंगमुळे, सगळंच अवघड होतं. पण आता रिलॅक्स आहे. प्रिया, मला ना डाऊट होता मी वेळेत पोचतो की नाही. मी जर वेळेत पोचलो नसतो ना प्रिया, तर इन्व्हेस्टर्स आहेत ना, त्यांच्यावर रॉंग इम्प्रेशन पडलं असतं आणि सगळाच प्रॉब्लेम झाला असता, म्हणजे आपल्या प्रोजेक्टला. पण थँक्स टू सावित्री, तिचा प्रेझेन्स ऑफ माइंड, आणि थँक्स टू यू ऑल्सो, कारण तू तिला फोन केलास आणि मग ती आली. हो ना. एक मिनिट, मी काय सांगितलंय सावित्री ताईला फोन करून? काय सांगितलं म्हणजे? तर फोन केलास ना तिला, म्हणून तर ती आली हॉस्पिटलला. मी नाही केलाय तिला फोन. तू फोन नाही केलास? नाही. तू खरंच मिस सावित्रींना फोन नाही केलास? अरे खरंच नाही. मी तिथे पोचले ना, तेव्हा ती ऑलरेडी तिकडेच होती.
आणि त्या आधी काहीच नाही बोलणं झालं आमचं. मग मी सावित्री असं का बोलल्या की प्रियाचा फोन आला होता म्हणून? सावित्री माझ्याशी खोटं बोलल्या, पण का आणि कशासाठी? बर चला निघते मी. जा लो कंटाळून. अहो मावशी, तुम्ही ते काहीतरी स्वप्न सांगत होतात ना, ते राहिलंच की सांगायचं. सांगा की. हे काय मगापासून स्वप्न स्वप्न करत राहिलीये? सांगेल की केव्हा तरी नंतर. चल. अगं सावे, ते अर्धवटच राहिलं. काय होतं स्वप्नात मावशी? अगं काही नाही ग. बघ काय नाही म्हणते. अगं सांगू तर दे मावशींना. सांगावं मावशी. पहाट स्वप्नात मला हिचं लगीन दिसलं. आता एरवी लोकांच्या लग्नात ही नवरी नटवती, मेहंद्या काढती, पण आज ती स्वतः नवरी झालेली. नवरदेव कोण होता ग मावशी? खर तर काही संबंध नाहीये बघ, पण ज्या पोरांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं ना, त्याच पोरासोबत सावीचं लगीन झालंय असं दिसलंय मला. हळू अगं लई गोष्टी माझ्या डोक्यात असतात म्हणून डोक्याचं भोगावतं. हे असली सपन पडतात. खरं तर ना ते पोरग चांगलं होतं. सावे, अगं तू मला त्याला फोन लावून देणार होतीस ना? काय झालं? अगं मला त्याशी बोलायचंय, त्याचा आभार मानायचे. अगं मदर माऊली, मी ट्राय केला होता ना, पण लागलाच नाही फोन. मदर माऊली, 5 वाजता मेसेज आलाय बघ. तो खाली थांबलाय आपल्यासाठी. आपल्याला निघायला पाहिजे. हा पटापटा चल. बर का ग मदर माऊलीला फुटवायलीस काय? त्यात काय पारस थांबेल की खाली, इतकी काय घाई आहे? अगं नाही बाई, मी निघते आता. चला. थांबू का 4 दिवस इथं? तसंही गावाला काय काम आहे मला. अगं गंमत केली. आणि तसंही आपलं घर बंद करून इथं कुठं राहू? आणि श्यामला आपलीच आहे, तिच्या घरी तरी किती दिवस राहायचं ना? आणि चोऱ्या मारा केवढा वाढल्यात आजकाल. बरं चला निघते मी. पण आता पुढच्या वेळेला याल तेव्हा चांगले 4-8 दिवस राहा बर का मावशी. जीवाची मुंबई करू आपण. झालं. चला मावशी. आणि मी चल चल, माहितीये लई प्रतीक्षा केलीस. हा
सावे, तू बी काही कामाची दोस्त नाहीस बर का. इथं मुंबईत आलो तरी बी भेटली नाहीस मला. अशी एक ठेवून देईन का नाही आता. तू नाही गेलास थोबाडवर करून डोंबिवलीला? काम होतं म्हणून गेलो होतो ना. मग काम करून येता नाही आलं? अगं आता काम रात्री संपलं म्हणून येता नाही आलं. एवढंच भेटायचं असतं ना मैत्रिणीला तर कसंही आला असतास काय? सावे, मी तर म्हणते खरंच झाला 1 2 3. अगं हे किती पिडाल त्याला. आणि तुम्ही दोघी नसताना तोच असतोय माझ्या बरोबर. आणि आता तुमची दादागिरी होय. ए मदर माऊली, तू नको आमच्या मध्ये पडू. मैत्रीत आणि युद्धात सगळं माफ असतं. अगं दुखतंय. अगं आता काय कान पिळाली, जेव्हा वेळ येईल ना कान पिळायची तेव्हा तुला सांगतो माझी जगात किती किंमत आहे ते. आला मोठा. भाई, मला ना तुमचं कळतच नाही. भांडता कधी, चांगलं कधी बोलता. सावे, जसं तू मला तुझं जग मानतीस ना, तसंच माझं जग तू आहेस. जेव्हा माझ्या हातात दुपट्यात गुंडळलेली तू आलेलीस ना, तेव्हाच मी ठरवलेलं तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. मदर माऊली, आता जाता जाता इमोशनल टाकणार आहेस होय. आणि माझं स्वप्न तर केव्हाच पूर्ण झालंय. वर बसलाय ना, त्याने ते कधीच पूर्ण केलंय. तुझ्या पोटी जन्माला घाले. आणि आता फक्त एकच स्वप्न आहे बघ माझं. तुला लई म्हणजे लई सुखात ठेवायचंय. आणि माझं सुख यातच आहे की तुझं 2चं 4 हात व्हावं. झालं बाई परत तुझं सुरू. आता तू काय परत मला तुझ्यापासून वेगळं करणार आहेस होय. अगं असं कुठं करते मी. लेक आईपासून किती जरी लांब गेली ना तरी कायम तिच्या जवळ राहते. अय मावशी, अगं किती सेंटी हानती हा. इतक्या गंगा जमुना वाहिल्यास की आता एक बोट खरेदी करून त्यात बसून जाशील घरला. पण सावे, काल जे मला येड्यागत सपन पडलं ना, त्यातलं एक भाग तर तू पूर्ण करूच शकतीस की. असं किती दिवस आता दुसऱ्याच्या हातावर मेहंदी काढणार. स्वतःच्या हातावर काढ की. ते काय ना मधुर माऊली, मला स्वतःच्या हातावरती मेहंदी काढता येत नाही ना, म्हणून मी मनावर घेत नाही बघ. अगं हे बघ, आता हातात घेतलेलं काम पूर्ण झालं ना की बघू. चल. काय बघू बिगू नाही. आता तू घरी आलीस ना की बघ मग मी तुला कशी मनवते. येऊ ना बात, येऊ ना बात. तुमच्या सगळ्यांचं झालं असेल तर निघायचं का आपण? हा, तिकडे ट्रेन काय आपल्यासाठी थांबून राहणार नाही. आधीच गाडीला मीटर टाकेले. चल चला आम्ही पाहुणे तुमचे बॅग निघ उचला. आहे, निघ. सावे, मी काय म्हणते, खोट का होईना पण मावशीचं स्वप्न खरं होऊ शकतं जर तू तिरसटला हो म्हणलीस तर. चमके, ते कसं आहे ना, पोताभर साखरेचं मालक झालं म्हणून समुद्र गोड करायला निघाल्यासारखं आहे. समुद्राकडे जायची गरज नाही सावे, समुद्रच इकडे यायला लागले. चमके, आता प्लीज गप्प बस, मी नाहीतर काय म्हणते, मावशीच्या स्वप्नाचा ना जरा विचार. रास्ते भले या लगो लेकिन मंजिल एक है ना. चमके, मी आता तुझं नरडच आवडतो. थांब. अरे प्रिया,
माझ्याशी. तुम्ही परस्पर तुमचा प्लॅन केला आणि एवढ्या प्रवासात तुम्ही एका शब्दाने मला सांगितलं नाही. अगं तुझी तर कट्टीच आहे मी. दादा, एवढा माझा प्रॉब्लेम होता तर सांगायचं, मी आलेच नसते. प्रिया अगं काही बोलू नको. दादा, त्या दोघी येणार असतील तर मी येणार नाही. हा, सर तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. हे बघा, तुम्ही मला मध्ये नका घेऊ. नाही म्हणजे प्रियाचं म्हणणं पण काही चुकीचं नाहीये ना. आणि हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करा. हा, फक्त लवकर निघायचंय. कारण अगं प्रिया, आम्ही ज्या घरात राहत होतो ना ते घर इतकं छोटं होतं, हो की नाही ग? आणि कवठेकर इंडस्ट्रीजच्या मालकाची बहीणच तू, प्रिया कवठेकर. तुला नसतं मॅनेज झालं खरंच. माझं एवढंच म्हणणं आहे, मला यायचं होतं तुमच्या बरोबर आणि तुम्ही मला टांग दिली. निघायचं. हो सर. मिस सावित्री, सर मी घ्या. आणि आता याच्यात काही बदल होणार नाही. मॅप लावा कवठे भैरवगडचा आणि चला. सर इतक्या लॉंग रूट वर मी चालवणं म्हणजे. मी प्लीज म्हणावं अशी अपेक्षा आहे का तुमची? नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. पण नाही ठीक आहे, द्या इकडे. काय आहे, माझी झोप झाली नाही ना म्हणून मी तुम्हाला दिली चालवायला. पण द्या, ठीक आहे, मी चालवतो. नाही सर, मला माहित नव्हतं तुमची झोप नाही झाली. मी चालवते ना. झोप झाली नाही, झोप उडाली त्याची. नाही नाही, असं काहीच नाहीये. काय आहे, उशिरापर्यंत कॉल चालू होता ना माझा इन्व्हेस्टर्स सोबत, त्यामुळे झोप नाही झाली. बाकी काही नाही. चला निघूया आपण आता, निघूया. हा, चल तू पुढे बस. चल. मिस सावित्री, तुम्ही गाडी चालवा. सुवर्णलता, हा, पुढे बसा. मी आणि प्रिया मागं बसतो. मिस सावित्री, सीट बेल्ट. इथल्या बिलाची काळजी करण्याची काही गरज नाहीये. मी पेमेंट केलेलं आहे. सॉरी सर. इट्स फाईन. ऐक ना, मला माहिती आहे तुझा जीव माग अडकलाय, पण मला माझा जीव प्यार आहे. म्हणून असं पुढं बघ आणि मग गाडी चालव.